अकोट तालुक्यातील मंचनपूर येथे 9 मार्च पासून संत तुकाराम महाराज बीज महोत्सवानिमित्ताने येथील तुकाराम महाराज मंदिरामध्ये ग्रंथ पारायण सुरू झाले होते। या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष मुरली चौधरी यांच्या वतीने करण्यात आले होते। या निमित्ताने दररोज सकाळी 5 ते 6 दरम्यान काकड आरती, 9 ते 12 ग्रंथ पारायण, 4 ते 5 प्रवचनाचा कार्यक्रम, सायंकाळी हरिपाठ आरती आणि रात्री 8 ते 10 दरम्यान कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। पहिल्या दिवशी हरिभक्त परायण रवींद्र महाराज कुलट, दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण सुचितानंद महाराज लहाने, तिसऱ्या दिवशी हरिभक्त परायण उमेश महाराज मोहोकार, चौथ्या दिवशी हरिभक्त परायण रवींद्र महाराज वानखडे, पाचव्या दिवशी हरिभक्त परायण विनायक महाराज पाचडे, सहाव्या दिवशी हरिभक्त परायण रमेश महाराज पालेकर, सातव्या दिवशी काल्याच्या कार्यक्रमामध्ये हरिभक्त परायण विजय महाराज चिंचोळकर यांनी सर्व भक्तांना आपल्या कीर्तनातून संबोधित केले। 16 मार्चला पालखीचे आयोजन करण्यात आले होते। पालखीची सुरुवात तुकाराम महाराज मंदिरापासून करण्यात आली। त्यावेळी मंचनपूर येथील महिला भजन मंडळ व सावरा येथील महिला भजन मंडळ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन भव्य मिरवणुकीची शोभा वाढवून कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी।